ओ शामराव, काय हो काय करताय? काही नाही चाललं आपलं हो मस्त फॅन बिन लावून बसता तुम्ही. काय टेन्शनच नाही काही. फॅन मारण्याचा गरम हवा मारतोय तो. जरा असं बाहेर या ना. हा ना राव लयच गरम होतो आज. ते तुम्ही फॅन मध्ये, मी बाहेर गरमी चांगला नाही वाटत मला. बाहेर तरी बरं वाटतंय थोडं, आत पत्रान लयच गरम होतो हो. 2-4 दिवस झाले तुमची माझ्या घराकडे चक्करच नाही. काय मारते तो या रस्त्याने चक्कर, मी दुसरी कोणी येतो. का बरं? काय ते सगळं लिकेज झालंय, ते सगळं पाणी चिखल खड्डे रस्त्यामध्ये. हा अहो लय चिकचिक झाली. ते झाडू पण मारता येत नाही माहिती का. आता तुम्ही सांगा ते चिखलामध्ये जायचं म्हटलं, पाय जर सटकला तर आपली तर कोण आहे करायला. सोपं आहे का ते? हा ना. मग त्यामुळे मी येत नाही तिकून, बाकी काही नाही दुसरं. बरं मी काय म्हणते ऐका ना, एखादा ट्रक भरून मुरुम भेटन का होती टाकायला? लयच अहो मला पण लय त्रास होतो त्याचा. ट्रक भरमुरून भेटन बरं का. अरे पुढे ना पाऊस लय अवघड होतं, खांता येत नाही त्यांना पाऊस पडल्यावरती. तर पुढं कोणाला सांगा गड्या मुरुमाचं? मग आताच टाकून घ्यावं लागेल आहे ना. हा मी काय म्हणते, आपला ग्रामपंचायत समोर मुरुम पडलेला आहे, तो कोणाचा आहे? पडला काय ते मुरुम? मग अरे मग झालं ना काम, टेन्शनच नाही काही मग. आणि कसं तुमचं ओळखीचे पण आहे आणि डेप्युटी कसं तुमच्या जवळचे आहेत ना. अरे आपल्या शब्दाच्या पुढे कोणी तिथं सदा भाऊ असू दे डेपुटी असू दे. मग तेवढं तुम्ही माझं काम करायचं. बरं बरं, नाही तरी तो ग्रामपंचायतचा मुरुम म्हणजे गावाच्या कामासाठी झालेला आहे ना. मग त्याला काय तुया टाकला काय तुया दारात टाकला काय, हा रस्त्याच काम पण आहे ते ना. काम तुमचं आता. ते पैसे द्यावे लागतात ना उचलायला तिथून आपल्याला. हा काय लागेल ते सांगा ना, मग मी सांगते ना त्यांना टाकायला पैसे. मी काय करतो, झालोला सांगतो, तो कसा आहे खामक्या गडी. आता तुम्ही इतक्या वेळ म्हणी माझे लय चांगले संबंध आहे त्या डेप्युटी सोबत आणि सदाभाऊ सोबत. अरे उचलायला माणूस नको का? हा मला वाटलं त्यांना आणायला लावता. त्याला कशाला बाकी आहे, त्याला फक्त सांगायचं हे मुरुम उचलायचा आणि जाणून टाकायचं, हे काम त्याला देऊ असं म्हटले मी. ठीक आहे, बाकी चालेल. आपल्याला कोणाची परमिशन घ्यायची गरज नाही, तुला सांगतो मी. हा मग हा, काय. आपल्या शब्दाच्या पुढे आहेत का ते? बरं तेवढं करा माझं. बरोबर करून घेतो मी. जाऊ मग मी. चालतं एक बस होईल ना? हा एकच बस झालं. किती घेते? कितकं होईन तिथे. हा. चालेल चालतं, आठवणीने हा. बिंदास ये, तू टेन्शन घेऊच नको. आम्ही कामाला नाही यायचं, मग कोण कामाला यायचं? तो ह्यो मुरुम आहे. हा आहे ना मुरुम. हा ह्यो आपल्या स्वतः दारात नेऊन टाकायचा आहे. ओय येड आहे का काय? ह्यो काही सोपा जड आहे काय मुरुम नेऊन टाकायला? आहे का, आपणच जातो तिथं चहा पाण्याला उठायला बसायला, ती माहिती की चिखल होतो सगळा. ए गप श्याम्या, तू लय हुशार माणूस आहेस भाऊ. तू पुढे ना हुशारशी आणशील तिथं. तू पुढार पण दाखीशील. मी कशाला पुढे पण आणू? मग मी तोच नाव घेणार आहे भाऊ, जालून टाकला म्हणून सगळा. मला काय करायचं, मी फक्त दाखवून दिला. काय संबंध, मी टाकणार नाही भाऊ तिच्या इथे मुरुम. आहे का, म्हणजे बरं आहे तू चहा पाण्याला बरं येतो तिथं. आणि तू नाही जात काय? तू नाही जात काय? मग मी त्याच्यामुळे मुरुम शोधला ना टाकायसाठी. चालला तर मग नेऊन टाक ना तू बीच. आता ते काय मग काम आहे का, मला होतं का रे चालू काम? मी आपलं छटाक पावशेर पुढे बांधायचा माणूस. हे मजुरीचं काम तुला चांगलं जमतं, तुला येतं म्हणून तुला म्हणलं. तेवढीच खुश होईन ती. मला काय असू दे भाऊ श्याम्या, पैसे घेतल्याशिवाय आपण काय नेऊन नाही टाकणार भाऊ तिच्या दारात. हे असं आहे तो, आता पैसे घ्यायचे होते तिच्याकडून आपण. मी तर तिच्या- रुपये नाही मागितले, मी मुरमा 100 रुपये नाही घेतला माहितीये का मी. कोण तिच्या कोण? हा. होय भाऊ, आपण काय नाही मागणार तिला रुपडी बी. तुला द्यायची असली देऊ का तर नेऊन टाकतो. हे काय सोपं आहे का? हे बघ ना, बघ एक एक दगड 10-10 किलोचा. येणं मरण ना मी ट्रॅक्टर मध्ये भरू. ट्रॅक्टर मध्ये मग ट्रॅक्टर लावावं लागेल. मग काय डोक्यावर व्हायचं काय? नाही, अरे नाही, अंतर किती येड्या. कोणाचं लावा रे ट्रॅक्टर? कोणाचं लाव भाऊ, ट्रॅक्टर असला तर जाल्या का मेले टाकीन, नाही तर टाकणार नाही. ट्रॅक्टर बी 380 रुपये खेप घेईन. आणि भरायला बी मग 500 रुपये खेपी भाऊ. अयो म्हणजे 1000 रुपये होते ना तुझे. हा मग तुला समाजसेवा करायची म्हणल्यावर द्यावं लागते ना 1000 रुपये. बरं एक काम कर, काय तू चालू कर भरायला. देतो तुला तुझ्याकडून पैसे घेऊन. देवळात आला आणि दर्शन घेतलं, आज देव पावला असं आहे का? मग आता पैसे लागत ना आधी जाल्याला, तर जाल्या मुरुम उचली. नाही तर नाही उचली जाऊ घरी भाऊ, मला काम आहे. तसं नको करू ना. तुला आहे ना दुपारची जेवायला सोय करतो मी, बस का? जेव्हा आता ते सांगावं लागत आहे भाई. पोटाचं आणि खरंय तू. डबा बी आणावं लागेल भाऊ. आणि डब्याला मला वाशाट लागत बरं का, काम दगड उचलायची म्हणले हो. याडा झाला काय तू, म्हणजे 1000 रुपये द्यायचे? नाही 2 खवाय ना बोंबील टाकून आणतो भाजी. बघेन म्हणून मी तिला जमलं नाही जेवायला, आणि दुपारी सांगेन मी तिला. आणि एक काम कर, इथंच थांब, कुठं जाऊ नको, मी जाऊन पैसे घेऊन येतो. चालतंय. ट्रॅक्टर बी पाठवतो लगेच. पैसे घेतल्याशिवाय तरी कस काय जाल्या टाकणार? मी इथंच बसतो, जाय दगडावर. चांगलं काम कर बरं का, पण सगळं व्यवस्थित. चांगलं एक खाडा सुद्धा इथं ठेवणार नाही. खाडा रे बाबा, लई अवघड आहे. अयो काय हो
काय नाही बा, झालं होतो काम एकदाच. झालं का? हा. बरं झालं बाबा. मग काय? म्हणजे आता ताण मिटला. तुम्हाला म्हणायला नको मी आता लांबून जातो रस्ता चुकून. काय झालं, जेवण वगैरे झालं का? हा सकाळी नाश्ता केलाय, जायला तयारच होत नव्हता. का बरं? तो म्हणला नाही हो मी काय करू एवढं उन्हातानाचं काम. मी म्हणलं या काय किती नालायक माणूस असा बरं. काही असलं का त्यांना सुगंध लागती. मग? पैसे लागले का सुगंध लागते, खाय प्यायला सुगंध लागते, काम करायच्या वेळेस सुगंधाचं काम नको. मी त्याला म्हणणार अरे आपल्याला जावं यावं लागत. आपण मग तुम्ही थोडीशी मदत करायची ना. आता मी माणूस असता तर मी केली असती. बोललो ना मी त्याला, ते झाला तयार. पण ते म्हणला भाऊ आधी पैसे घेऊन ये, हातात पैसे मग घामेला खोरा हात लावतो. आणि त्यात ते ट्रॅक्टर बी लावावं लागेल ना आपल्याला. एका खेपाचे 300 रुपये घेते ते, दोन्ही खेपा लागते ना आपल्याला. आणि ते भरायला किती म्हटले? भरायला 1000 रुपये म्हणला तो. लईच होता हो. पण आता तुझ्या लक्षात आलं का, डायरेक्ट मुरुम टाकणे वेगळं आणि खालीहून घ्यायचा, टायलेट भरायचा, परत आणून खाली करायचा, डबल काम आहे ना त्याला. ती 500 रुपयांनी होतं, मग 2 डबल कामाचे 1000 रुपये झाले. म्हणलं लगेच जातो पैसे घेऊन येतो, तो ताब्यात देतो, तू पटकन चालू कर काम म्हणले. म्हणून तुझ्याकडे आलो मी. हो मी आता तुम्हाला माहिती का फाट्यावर बाजाराला निघाली होती आणि तेवढेच पैसे होते माझ्याकडे कॅश. आहे काय बघा, आता असं नको म्हणू. मी त्याला करायला लावलंय, सगळं तयार झालंय. तुला माहितीये का मुरुम फुकटच आहे, नाही तर मुरुमाला लागायचे 5000 रुपये. हा आता बाबा, ते मग पण आहे. हे गेले तर गेले, जाऊ दे ना. हे 1000-2000 तर होऊन जाईन तो. आता बाजार मागं ठेवावा लागेल. दर 1000 रुपये. हा हे जालेला देऊन टाकतो, ते भरीन सगळं पटापटा. आणि मग खेपा झाल्या आई तर सगळं व्यवस्थित पसरून द्यायला लावा बरं का. त्याचं टेन्शन घेऊ नको. आणि मुरुम सुद्धा असा भेटलाय ना, एकदम खापऱ्या मुरुम आहे, पावडर बिवडर अहो, नाही. मी बघितलं म्हणूनच तुम्हाला मी म्हटलं तिथलचा मुरुम कोणाचा आहे म्हणून. असं होय, फरशी सारखंच होऊन जाईन वो, एकदम खरंच भारी होऊन जाईल. टापटीप, एकदम टेन्शनच नाही काही. आणि हा काय कर, दुपारच्या आहे ना डबा घेऊन ये जायला. म्हणजे खायला पण माझ्या इथूनच आता कुठं पैसे मीच द्यायचे. तसंच असतं. अहो तुम्हाला माहिती का कामगार लोक घरून डबे घेऊन येता. तू घरी नाही सांगितलं त्यांनी, त्याची बायको म्हण परत कोणाचं काम करतो. आडला अरे नाही आता जाऊ दे गाडवाची आता. पायदरी जाते आता. हा, मी आहे तिथंच मायापुरता बी थोडा. आणि त्याच्याबरोबर कारण कसं त्याच्यासोबत जेवावं लागत नाही, गेला निघून तो 90-20 पैसे हातात पडलो, अर्धच काम व्हायचं. तर मग मला बी थोडं घेऊन ये, थोडं चांगलं आण करून खायला बरं का. हा शिरा आण थोडासा तुपातला. हा ये तुम्ही. किलो भर तूप मला या किराण्यामध्ये फुकट द्या ना. झालं बघ तो सुरू. डेपुटी का रे? तुम्ही ते ग्रामपंचायत पाशी मुरुम टाचायला लावला होता. हा. ते जायला टाचायला लावलाय का? नाही का? मग त्यांनी सुद्धा दारात म्हणून टाकलं. सुगंध जरा टाकला. अहो हा ट्रॅक्टर लावलंय, येस सुद्धा मुरुमाचा खाडा नाही ठेवला तिथं ग्रामपंचायत पाशी. अरे येडा झाला काय तो ग्रामपंचायतच्या तिथं पुढे टाकायला आणलाय तो. पाणी साचतं दरवर्षी तिथं लय मोठा खाडा झाल्यामुळे तिथं आणलेला आहे तो. तिथं आणला नाही, ते सुद्धा दारात आहे ना नेऊन टाकलाय त्यांनी वाटात याला डायरेक्ट. चाष्टा करतो का खरंच न्यालाय? मी त्याला चेष्टा करू आता, तुमच्या निमित्त आम्ही मिस्टर म्हणून आता घातलं तानावर. अरे आजच ग्रामपंचायत मध्ये नाही गेलो तर एवढा वेळ झाला का? तू सकाळपासून मला सांगायला काय आलं मग बरं तू तो? आता मला वाटलं त्याला दिला असं टाकायला तुम्ही. अरे ज्याला काय उद्योग करून ठेवतो काय, चल बरं त्याच्या घरी. हो शामराव लय भारी काम केलं बाबा. ते काय म्हणणं तुम्हाला सांगू का, मुरुम टाकला ना इतकं मस्त झालं ना, तुमचे लय उपकार झाले तो माझ्यावर. उपकाराचं काय भाषा करायची अहो, काय त्याच्या. आपलंच सांगू? काम ते. तुझं काय माझं काही वेगळं होतं का? स्वतः जातीने लक्ष घालून स्वतः उभा राहून पुढे तर टाकला, माग गोठ्यात स्व टाकून घेतला. बघितलं ना मी, असं भारी फरची सारखं झालं. मग? आता किती पाणी साचू द्याव, तिथं चिखल व्हायचं कामच नाही आता. विषयच नाही, मुरुम कसा होता. आले की 2-5 वर्ष पाहायचं काम नाही बघा. तुला सांगतो ना, पुढे मागं चालून त्यात थोडं सिमेंट काढून वाळू काढून टाकलं ना, तो कोबाच होऊन जाईल. तुला सांगतो खात्याचं कामच नाही. ग्रामपंचायतीमध्ये 1-2 सिमेंटाच्या गोण्या एक्स्ट्रा आल्या का मला घरी आणून द्या. ताणच टाकतो नाही. ते बी काम, टेन्शन नाही. तुझ्यासाठी काय रे, सिमेंट काय आणि मुरुम काय. चालेल चला. झालं ना व्यवस्थित बरं का? सगळं? खरंच तुमचे लय उपकार राहते ना माझ्यावर. परत तेच आहे का, उपकाराची भाषा नको करू तू. मग मी काम करणार नाही बरं का मग तुझं. बरं जाऊ द्या. बरं जाऊ का मी? बरं ये मग. हा चालेल. चालू अय चालू काय हो डेपुटी, तुला कोण सांगत नको ते उद्योग करायला? काय उद्योग केलाय? अरे का तुला आता काय बोलायला पाहिजे? ग्रामपंचायती तिथं मुरुम आणला होता 3 ट्रॅक्टर, तो त्या सुगंधाच्या दारात कमी नेऊन टाकला. कोणता त्यो मुरुम? हा मी कशाला टाकू डेपुटी? चाली उतर माय मान लागली दुखायला, तू नाही टाकलं म्हणून तू टाकलं. ओय मी आहे ना, मला श्याम्यानं टाकायला लावला तर तिकडं श्याम्याला ट्रॅक्टर भरून नेऊन टाक तिकडं. श्यामे सरपंच झाला का? श्यामेने गाव दत्तक घेतलंय. कुणाला मुरुम कुठं टाक घेतो तर काय श्यामेचं ऐकलं? मला काय बोलायचं संबंध आहे? मी श्याम्याकडून उक्त घेतलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे जाल्या कसा इमानदार आहे. एकदा उक्त घेतलं का काम पुरंच करतो आपण. अरे ग्रामपंचायत बसला मुरुम मुक्ता देणारा जाल्या कोण? तुम्हाला काय विचारलं नाही? सरपंचाला काय विचारलं नाही? जालेन नाही दिला, श्यामेने दिलाय.
अरे हा तेच आता माझ्या डोक्यात झालं बरीत. त्या श्याम्याला जे काय समज होतं तुला हे करायचा. पैसे घेतले ना आपण भाऊ कसं पैसे घेतले ना एखाद्याचं काम पुरं करतो. मी मंजुरीचं काम करतो तुम्हाला चांगलं माहिती. एखाद्याने पैसे दिले याला मार म्हणून सांगितलं तर मारशील का तू? आता त्याच्यात मारायचं मंजुरीचं काम वेगळं मारायचं काम गुंड्याचं. दादा हे दुंड्याचं म्हणतो. होय अरे तुला जाल्या तू येणा कसा आहे रे? श्यामेदन काय संबंध आहे? त्या सुगंधताईला खुश करायला तिने टाकला असं तिथे नेऊन. पण मला विचारायचं तो ग्रामपंचायतीसाठी मी तो मुरुम आणला होता तहसीलदार साहेबांना विचारून. मग ती श्याम्याला बोला ना मला बोलून काय म्हणणार डेपुटी मला पैसे भेटले त्याचे. पैसे भेटले नाही तो मुरुम पाहिला तिथं आहे त्या जागेवर नेऊन टाकायचा. कोण मी? मग कोण टाकी? मला काय घेण दे नाही. पैसे कोणी घेतलेत? मी घेतलेत. मग चल बरं श्यामेकडे आता मला बघू कोणी कोणाला दिले. चल माय बरोबर चल. मला काय शल्य आता चल ना. नाही चल ना खरं खोटं होईल ना. थांबा कवाड लावू द्या हा, पाणी नाही कवाड लाव. येत. तू आता ग्रामपंचायतीचे कवाड लावायला लागला. तू स्वतःचा कवाड लाव. चल आमच्या बरोबर. एक तर भाकरी दोन थापिलेत हा, तुम्ही बाकी आजच्या. 2 थापिल्यात. सरपंच या बाहेर या. सरपंच हा सरपंचच झाले तुम्ही आता गावचे. मी काय तर सरपंच डेपुटी. नाही आता इथून पुढचा सरपंच तुलाच करायचंय. तुला गावचा सरपंच केला ना म्हणजे तू अख्ख्या गावाची वाट लावशील. व्हायला श्याम्या जर सरपंच झाला ना हा. डेपुटी मग आपली छाप. तो म्हणजे रोड उकरून दुसऱ्याच्या दारात टाकीन. काय झालं काय पण डेपुटी? तुला कोणी जबाबदारी दिली अख्ख्या गावाची? त्या ग्रामपंचायतला आणलेला मुरुम त्या सुगंधताईच्या दारात कमी नेऊन टाकला तो. अहो पाणी साचतं रस्त्याला म्हणलं त्यासाठीच आणलाय तुम्ही म्हणून मी उलट टाकून घेतला. अरे रस्ते झाले तर सगळे पाणी कोणचे साचत त्यांच्या मागच्या दरवाजे तिथे साचत. त्याचा काय संबंध आहे आपला ग्रामपंचायतचा? आता पण जायला यायला चिडचिड होतीच ना. जायला यायला तुला चिडचिड होत असेल तिथं. अरे त्या ग्रामपंचायत पुढं गुडघे इतकं पाणी साचत तिथं खड्डे झाले तर पलीकड तिथं ग्रामपंचायत मध्ये लोकांना येता येत नाही म्हणून मी या पावसाळ्यात तिथं मुरुम आणून टाकला होता. तहसीलदार साहेबांना विचारून 3 ट्रॅक्टर. होय तुम्ही विचारित का नाही रे माणसाला? तुम्ही म्हणायचं नाही तुम्ही म्हणायचं नाही. ज्याला पैसा भेटला म्हणजे ज्याला काम करतो का नाही. पैसा भेटला नाही शासनाचा तुम्ही मुरुम उचलला आहे. जेवढा श्याम्या गुन्हेगार आहे ना तेवढा तुम्ही आणि सुगंधताई गुन्हेगार आहे. मी नाही गुन्हेगार. कोर्टाने मला इथं खायला पैसे नसले त्यामुळे मी काम करतो. मी काय आता गुन्हेगार हे गुन्हेगार आहे. नाही जाल्याचा काही दोष नाही त्याच्यात डेपुटी. जाल्याला उगा आपलं ते मजुरीने काम दिलं होतं मी. पण मला काय वाटलं आता ग्रामपंचायत मध्ये मुरुम आलाय आणि तो कुठेतरी टाकायसाठीच आलाय बा. पावसाळ्याच्या आधी आला म्हणजे कुठेतरी खड्डे बुजायला आला म्हणून मी म्हणलं. आणि सुगंधा माझ्याकडे आली मला म्हणली शामराव तेवढं माझ्या दारात लईच हे झाले. अरे बुरुम आलेला आहे त्या टेन्शनच नाही फक्त उचलून टाकायचा. उलट मी पदर पैसे दिले आणि करून घेतलं सगळं. डेपुटी यांचं असं झालं आहे ते पितळ रेड जोट्या वाटायच्या. अरे दादा तुझ्या लक्षात आलं का? ग्रामपंचायत पुढे मुरुम आला म्हणजे वाटायला आला का? तिथं का टाकलाय बा? ग्रामपंचायतच्या दारात का मुरुम टाकलाय हे तर लक्षात घ्यायला पाहिजे होतं. का ते कुपनात साखर आली म्हणून सगळ्याच्या घरी वाटायला लागला तू? बरं जाऊ दे आता नका टेन्शन घेऊ. टाकून झाला सगळं चोपून झाला. होय टेन्शन नाही. तो खपऱ्या मुरुम होता मी ग्रामपंचायत मध्ये आणला होता. तिथं पाणी लय होतंय. मला सांगू नको. तो त्या सुगंधताईच्या दारातला मुरुम उचलायचा मागचा आणि तो सगळा तिथं आणून टाकायचा. अहो कसं शक्य आहे? तुम्ही दुसरं घ्या ना मागून परत. गरज नाही मला. तो कसं शक्य आहे म्हणजे जसा तो उचलेला ना तिथून तो तर तसंच परत आणून टाकायचा. दरबारला तुम्ही काही ना काही कुठं नाही घालता. मी सगळी बसतो मी. अहो धुमसून घेतलाय सगळा तो फरशीसारखा प्लॅन केलाय. ते सांगू नको मला. दुमसून घेतला मला तोच मुरुम पाहिजे. तिकडे तुझ्या पदारा तुला बी अद्दल घडली पाहिजे. बरं मी पैसे देतो डेपुटी पण दुसरा मागावा बा. मला तो मुरुम पाहिजे. तो खापऱ्या मुरुम आहे. उद्या तहसीलदार साहेब आले तर मुरुम ओळखतील बरं का? तुला बी अद्दल घडली पाहिजे ना. न विचारता ग्रामपंचायतचं काम आहे. तू काय सदस्य आहे का रे? हा आता आम्ही तुमचे मतदार आहे तेवढे चांगले मतदार आहेत ना. मग ग्रामपंचायत पडीच काम चालवतं. मतदार काय सगळ्या गावाचं काम करतो. एका सुगंधताईचं नाही काम करीत. तुला म्हणजे बरोबर तिथे त्यांना नाश्त्याला चहाला जावं लागतं ना तुला. तो गुडघे इतकाले पाय जात असतील तिथं. व्हायला असं आहे वय श्याम्या. हे बघ झाल्या चॅप्टर राव तू. झाल्या इकडे बघ. मी जर तहसीलदार साहेबाला सांगितलं तहसीलदार साहेबांनी जर पोलीस स्टेशनला फोन केला तर तू मला अक्षरशः घरी पोलीसची गाडी न्यायला येईल. मला नाही मी ज्यांनी मुरुम उचललाय त्याला बी आणि ज्यांनी मुरुम दिलाय त्याला बी. मी सांगतो डेप्युटी याचं नाव केस करा. मी तुम्हाला जामीनदार होतो. मला कशाला जामीनदार होतो? काय उलटा आहे का काय तू? काय तू मला जामीन भेटू देणार साक्षीदार नाही. म्हण साक्षीदार. साक्षीदार होतो मी. तू आहे ना त्या येड्या जाल्याच्या नादी नको लागू. त्याला परत लाव आणि तो ट्रॅक्टर मध्ये मुरुम आणून टाकते. लागलं तर JCP आहे ना त्या खंडूचा JCP घेऊन ये. जा पळ. त्याला पैसे देता ना तुम्ही मग. पैसे नाही देणार. खंडूचे पैसे बी तो द्यायचे. तुला पाटील काय करायला सांगितलं कोणी? आता बरं झालं बा हे उद्योग म्हणजे गावाचे काम करायचे भरदंड मला. उद्योग तू शायनिंग मारायला एखाद्या बारला शायनिंग तू जाणार आहे बरं का? तो शायनिंगच काढतो एखाद्या बारला मी. धाराबाहेरला काही नाही. कुठून भांडण लावून देईन. कोणाच्या तरी वावरातून काहीतरी घालीन. बांध फोडायला लावीन. आले सरपंच म्हणले मला नाही वाटलं सरपंचच करतो तुला. तुला आहे ना आता मी गावाला ठराव घेतो आणि बिनविरोध सरपंच करतो. मग तू अख्ख्या गावाची वाट लावशील. जर मुरुम मला संध्याकाळपर्यंत ग्रामपंचायत पैसे नाही आला तर तुझ्या दारातलं मी मुरुम उकरून येत असतो. हे लक्षात ठेव. उंटवर शाळा आणायचं बंद करा. हे बघितलं का? असंच असतंय भाऊ. हा
आता लय कुठं ना होईन जे आले ते उकरायचं जेसीबी सोपं आहे होय रे धुमशिल्याला मुरुम. होय, मी काय उचलणार नाही भाऊ परत. मी कारण सुगंधा उचलू नाही द्यायची. सुगंधाला काय मी नाराज करणार नाही. ती दारातला उचलणार नाही. म्हणजे बरं आहे भाऊ, तू नाराज नाही करायचं आणि मी खाऊ आता बोलले दोन्ही कुणी बी. डेपुटी मलाच बोलले, आता सुगंधा काही सोपे घेईन का मला? तिकडे डोकं फोड नाही तर काय कर, मला काय टेन्शन देतो माझे पैसे मला काय. अरे यार झाले सोबत तरी चालणार हो. आईला अवघड आहे भाऊ आता हे. सुगंधा, काय हो आता? घोटाळा झाला ना सगळा. काय घोटाळा झाला? ते डेपुटी आले माझ्याकडे, मराठाचे बोलले मला ते. का बरं? ते म्हणले ते मुरुम तुला कोणी सांगितलं उचलायला शिजून? हा, तो ग्रामपंचायत पैसे टाकायला आणला होता आणि तहसीलदारने मंजूर केलेला होता. आणि जा खडी फोडायला आता. पण खडी फोडायला म्हणजे तो मुरुम तुम्हाला फोडायला लावायचा आहे का? खडी फोडला म्हणजे ते कायद्याने गुन्हा आहे. शासनाचा मुरुम तुम्ही दारात वापरला तुमच्या. म्हणजे जेलमध्ये? हा मग बाई, आता नेमकं वापरला तो आहे तिथं, त्यामुळे तुला बी धोका. मला काय धोका? तुम्हीच आणून दिला आणि तुम्हाला कळत नाही का तुमच्याकडनं जर होत नाही तर कशाला उद्योग घालता हो काय? आता मला काय माहिती तिच्यासाठी आणलाय म्हणून मला वाटलं गावात कुठं टाकायचं तर दिला टाकून तो आहे इथं. खरंच नाव गड भाऊ, त्या आईला कोणावर उपकार करावा नाही. लई बेकार परिस्थिती. बरं जाऊ दे, आता आहे ना हे मुरुम सगळा उकरून द्यावा लागणार आहे. हा? हा मग डेपुटी म्हणले मला बाकी माहित नाही, तोच मुरुम पाहिजे मला. तोच मुरुम पाहिजे? हा. मला माझे पैसे आणून द्यायचे आणि मग मुरुमला हात लावायचा, नाही तर इथं यायचं बी नाही आजूबाजूला. असं कसं काय बोलते तू? असं कसं काय म्हणजे? मग मुरुमाचे थोडेच पैसे घेतले होते आपण. तुम्ही माझ्याकडनं 1000 रुपये नेले ना, अरे ते झालेला दिले भरायचे. मला ते 1000 रुपये आणून द्यायचे आणि मग हा मुरुम उचलून न्यायचा. अरे पण मुरुमाचे पैसे घेतलेच नाही ना तुझ्याकडून. ते मुरुम फुकटच होता ना. आता मला उलट पत्र शिबी लावून खर्च करून न्यायची वेळ आली ती. ते तुम्ही तुमचं बघायचं. तुम्हाला कोणी उद्योग करायला लावले होते? मी फक्त तुम्हाला म्हंटली होती. अरे तुम्ही लगेच हा म्हटले. तूच मी तर माझ्याकडे- तुमच्या पाया बिया पडले होते का कराच म्हणून. मला 1000 रुपये आणून द्या आणि तो मुरुम घेऊन जा. काय भाषा आहे बा, काम केलं तर म्हणली काय उपकार केले, लय उपकार केले, आणि आता डायरेक्ट उलट्यावर आली तू. मग आता ते उपकारच जर दिले तर पैसे कशाला ठेवायचे? अरे पण काम तर केलं ना मी आज सुद्धा. पण ते काम काय मला काही कामातच नाही ना. अरे किती अवघड आहे बा आता हे डोक्याला कुठं ना. मला 1000 रुपये द्या आणि मग तो मुरुम घेऊन जा. घे बाई घे. तू काय ऐकणार आहे का? तुला काय किंमत आहे का माझी? खडी फोडायला लावशील तुम्हाला. म्हणजे तुम्ही 1000 रुपये दिलेच नव्हते वाटतं चालू भाऊजीला. माझे पैसे आहेत हे, काम झालंय ते. हे पदर चालले आता मोड. हा दाद. हा. आणि ऐका ना, याच्या पुढे आहे ना, जर आपल्याकडनं एखादा शब्द दिलेला पूर्ण होत नसेल तर करायचा नाही, कळलं का? मी दुसऱ्याकडनं मुरुम टाकून घेईन आता. बघितलं का प्रेक्षक, हे असं असते. त्यामुळे ना जेवढं आपल्याला झेपतं ना तेवढंच काम आपण केलं पाहिजे. नुसती उठाठेव काहीच कामाची नाही, नाही तर असा भोर्दंड येतो.